नमस्कार. आपण आज आलेलो आहे गाव सिरपूरवडे हो. तालुका सटाणा जिल्हा नाशिक. या दादानी लावला होता आपला संजीवनी सीडचा गुलाबी फुरसुंगी. बरोबर. दादाच्या दोन्ही पण चाळी पॅक आहे. दादा एकदा दोन्ही पण चाळी दाखवा शेतकरी मित्रांना. हे बघा शेतकरी मित्रांनो, दादाच्या दोन्ही पण चाळी सध्या पॅक आहे आणि कुठल्याही प्रकारचा एकाही कांद्याला डाग दिसत नाही. दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी प्रशांत मुरलीधर ठाकरे, राहणार श्रीपूरवडे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. तर मी संजीवनी सीड्सचं बियाणं टाकलं होतं. तर आम्हाला शंका होती, पण कल्याण आम्ही साखरीला घेतलं ते बियाणं. हो. कल्याण सराकडे निसर्ग ॲग्रो. तर त्यांनी आम्हाला छातीला हात लावून हे बियाणं दिलं की तुम्ही माझ्या भरोश्यावर एकदा टाका हे बियाणं. अगदी चांगलं आहे आणि आम्ही त्याचा डेमो पण घेतला. आता आमच्या लाईव्ह आहे तुमच्या समोर, चाळी भरलेल्या आहेत आणि कांद्याला कलर पण चांगला आहे. आता जवळजवळ 4था महिना चालू आहे चाळ भरून. कांद्याला कलर क्वालिटी तशी. बरं, आपण किती लावलं होतं बियाणं, किती टाकलं होतं? हे साधारण आम्ही 20 किलो टाकलं. 20 किलो बियाणं टाकलं होतं. बर, बाकीच्या कांद्यापेक्षा या कांद्याला आतापर्यंतचा कलर चांगला आहे. आता पुढचंच आम्ही एक ते नाथ सीडचं टाकलं होतं, त्याला कलर आणि क्वालिटी कमी झाली. बरोबर. तर आता संजीवनीची जी क्वालिटी ती आता तुमच्या डोळ्यासमोर दिसते. बरोबर, चांगली क्वालिटी बघू शकता शेतकरी मित्रांनो. दादानी सांगितलं यांनी अजून कुठल्या तरी एका कंपनीचा कांदा टाकला होता, तर त्यामध्ये आणि आपल्या कांद्यामध्ये भरपूर अंतर आहे. तो चाळीमध्ये भुरका झाला आहे आपला. आजही कलर टिकून आहे. बरं दादा, यावर्षी किती एकरचं प्लॅनिंग आहे? या वर्षी आम्ही जवळजवळ आमचं मित्रमंडळ पकडून साधारण आम्ही 100 किलो पर्यंत बियाणं टाकणार. बर. आता तुम्ही समाधानी आहे? हो. बाकी शेतकऱ्याला तेच सांगणार? 100% काहीच अडचण नाही. ओके. एकदम बियाणं एक नंबर आहे, काही अडचण नाही. ठीक आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.